नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज मी दाखवणार आहे तुम्हाला कारल्याची भाजी. हे बघा किती सुंदर भाजी झालेली आहे. ह्या पद्धतीने मी भाजी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. अजिबात कडू होणार नाही ही भाजी, तुम्ही नक्की करून बघा. त्यासाठी मी घेतलेले आहेत पाव किलो कारली. जास्त जून पण नाही, जास्त कवळी पण नाही, मध्यम आकाराची कारली घेतलेलीत मी. दोन्ही कडा त्याच्या आपण कट करून घ्यायच्या आहेत आणि आपण त्यातल्या बिया काढायच्या आहेत. बिया काढल्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो. त्यामुळे आपण सर्व बिया अशा कापून कट करून घेणार आहोत. हे बघा मी अशी कारली कापलेली आहेत, त्यातल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत. अशी भाजी बनवल्यानंतर अजिबात कडू लागत नाही. ह्या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी करून बघा. आणि आता आपण एकसारखं बारीक काप त्याचे करून घ्यायचे आहेत. पातळ काप करून घेतल्यामुळे भाजी छान होते, मऊ शिजते, पण लवकर शिजते आणि जास्त वेळ पण लागत नाही. एकसारखं बारीक कट करून घ्यायचे आहेत आपण सर्व कारली अशी एकदम छान कट केल्यानंतर एक साईजने कट करायची आपण एकसारखी. त्यामुळे दिसायला पण छान दिसतं ते आणि मस्त होते भाजी ही अशी बनवली की. लहान मुलं सुद्धा आवडीने खातील चपाती सोबत, अशी भाजी होते ही. ही सर्व कारली मी बघा असे पातळ काप करून, बघा हे असे पातळ काप करून मी कट करून घेतलेले आहेत. तुम्ही पण ह्या पद्धतीने करताना कट करून घ्या. आता ही सर्व कारली कट केलेली मी एका प्लेटमध्ये काढत आहे. सर्व कट केलेली कारली मी आता प्लेटमध्ये काढून घेतलेली. त्याच्यामध्ये आता आपण हळद आणि थोडंसं मीठ टाकूया. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. कारल्याला पण चोळून घ्यायचं आहे सर्व हे हळद आणि मीठ. हे सर्व मिक्स करून सर्व घासून कसं लावून घ्यायचं. हळद मीठ 10 मिनटं एका बाजूला ठेवायचं, 10-15 मिनटासाठी. आपण तोपर्यंत फोडणीसाठी आपण कांदा, टोमॅटो आपण कापून घेऊया. लसूण पण टाकणार आहे मी. एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कट करून आणि छोटा एक घेतलेला आहे. तुम्हाला जेवढा कांदा आवडेल तेवढा तुम्ही घालू शकता. कांदा जरा जास्त घातल्यामुळे जरा कडवटपणा कारल्याचा कमी होतो आणि चवही खूप छान लागते. हे बघा असं बारीक कट करून घेतलेला आहे कांदा मी. लसूण पण घेतलेले आहेत 8-10 पाकळ्या, तो पण आपण कट करून घ्यायचा आहे. कांदा सर्व कट करून घेतल्यानंतर आपण आता टोमॅटो पण कापायचा आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे, धुवून स्वच्छ मी. तो टोमॅटो आता आपण बारीक असा कट करून घेऊया. तुम्हाला बिया ठेवायच्या असल्या तर ठेवा टोमॅटोच्या, नाहीतर बारीक धुवून स्वच्छ बिया काढून मग टोमॅटो कट केला तर चालेल. 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या पण मी छान अशा बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत. हे बघा लसूण, टोमॅटो आणि कांदा. आता आपण कारलं 10-15 मिनिटासाठी ठेवलं होतं ते बघूया. आता त्याच्यामध्ये मी भरपूर असं पाणी घातलेलं, एक तांब्यावर 1.5 तांब्या स्वच्छ कारली. आता आपण मीठ लावून हळद लावून ठेवलेली कारली आपण हे सर्व कारल्याच्या जे कापलेलं आहे ते सर्व असं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून पिळून घ्यायचे आहेत. एका प्लेटमध्ये मी काढून घेतले सर्व पाणी त्यातलं काढून टाकले. थोडासा आपला आता कडवटपणा कमी झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये ह्याला आपण पाण्यामध्ये उकळून घ्यायचे. तोपर्यंत आपण काय करूया, गॅसवर कढई तापायला ठेवूया. कढईत गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. मी 2 पळी तेल वापरलेलं आहे. तुम्हाला जेवढं घालता येईल तेवढं तुम्ही तेल वापरू शकता. तेल गरम झाले की थोडेसे जिरे घातलेले आहेत त्याच्यामध्ये. जिरे घातल्यामुळे खमंग फोडणी छान होते. फोडणीमध्ये जिरे तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे. तो लसूण छान असा परतून घ्यायचा आहे सोनेरी कलर येऊस्तोपर्यंत. लसूण कलरमध्ये जरा चांगला आला की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. आपण कांदा मऊ होईस्तोपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. मेन टिप्स म्हणजे कांदा आपण छान लालसर भाजत आला की मगच त्याच्यामध्ये कारली टाकायची. कांदा आपण सर्व असा सोनेरी रंग येऊस्तोपर्यंत भाजून घेऊया. एका साईडला मी कारले ठेवलेले आहे शिजायला. म्हणजे एक थोडं शिजवून घ्यायचं, जास्त पण आपण शिजवायचे नाही आहेत. इकडे कांदा तोपर्यंत कारली आपली पाण्यामध्ये शिजून निघत आहेत. छान असा आता आपला कांदा भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो होता तो टाकलेला आहे. तो टोमॅटो आता आपण मऊ होईस्तोपर्यंत भाजून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे हळद टाकायची
चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे आता आपल्याला चिमटभर, जास्त पण नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं। हे सर्व मिक्स केल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपण हे शिजलेली कारली प्लेटमध्ये काढलेली, ते कारलं आता आपण भाजीमध्ये टाकायचं आहे, ह्या कांद्यामध्ये टोमॅटोमध्ये। आणि हे कारलं आपण आता सर्व मिक्स करून घ्यायचं, छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे आमचा कोल्हापुरी मसाला। कोल्हापुरी मसाला मी 1-1.5 चमचे टाकलेला आहे। तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला जेवढं तिखट आवडतं, तुमचं ते जे तिखट आहे तुमच्या चवीप्रमाणे तिखट तुम्ही वापरू शकता। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपण, छान अशी आपली भाजी होते। थोडासा आता आपण ते झाकून ठेवायचं आहे 2 मिनटं झाकून काढून थोडासा गूळ टाकलेला आहे मी। गूळ हा ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही, तर गुळामुळे भाजीला खूप छान चव येते। थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे वाटीभर मी त्या भाजीमध्ये। तर आपण मंद गॅसवर एक 5-7 मिनटं आपण कारले शिजून घेऊया, मस्त भाजी होते ह्याची तयार। हे बघा, कारल्याची भाजी आपली तयार आहे, किती छान भाजी झालेली आहे बघा। ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुन्हा भेटू आपण अशाच नवीन रेसिपीसाठी। धन्यवाद।